चर्मकार विकास संघ की तरफ से मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे के मार्गदर्शन में एक दिवसीय धरना। मुंबई के उपनगर चेंबूर एम वार्ड पश्चिम से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक कपिल देव खरवार की रिपोर्ट। चेंबूर के जाने माने समाज सेवी और चर्मकार विकास संघ के मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे निमगांवकर ने चेंबूर एम वार्ड पश्चिम के सहायक आयुक्त शंकर भोसले को निलंबित करने की मांग को लेकर वार्ड ऑफिस पर एक दिवसीय आंदोलन और धरना का आयोजन किया। गौरतलब बात यह है कि कष्टकरी महिला गटई कामगार आशा अक्से को चेंबूर एनजी आचार्य मार्ग मुरुगन स्टील के सामने पुलिस ने मारपीट कर घायल कर दिया। शंकर भोसले और पुलिस के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग को लेकर एम वार्ड ऑफिस पर आंदोलन और धरना प्रदर्शन रखा गया। धरना के समापन पर विधायक तुकाराम काते, नगर सेविका व प्रभाग समिति अध्यक्षा आशा सुभाष मराठे, संजय खामकर और सुभाष मराठे जय हिंदुस्तान हॉकर्स यूनियन के अध्यक्ष मंजूर मकबूल खान का एक प्रतिनिधि मंडल ने डीएमसी संध्या नांदेड़कर से मिलकर अपनी मांग का एक पत्र दिया। इसके पश्चात सुभाष मराठे के नेतृत्व में प्रतिनिधि मंडल ने चेंबूर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश केवड़े को लिखित पत्र देकर शंकर भोसले पर एफआईआर दर्ज करने की मांग की। पूर्व विधायक प्रकाश फातरपेकर ने धरना स्थल पर आकर संस्था को अपना पूर्ण समर्थन दिया। इस मौके पर सतीश वैद्य, उमाकांत ढाईफोड़े, राजेश सिंह, युवराज चौहान, राजू थोरात, अनिता पटोले, सलीम मंजूर खान के अलावा चर्मकार विकास संघ के सैकड़ों पदाधिकार धरना आंदोलन में शामिल थे। अब हम आपको आंदोलनकर्ताओं के विचार सुनवा रहे हैं। नमस्कार। खरं म्हणजे हे विडंबन आहे, हे मी मान्यच करतो। एका बाजूला रविदास महाराजांची 650वी जयंती या ठिकाणी साजरी करतात, देशभर उत्साहाने साजरी करतात, परंतु या ठिकाणी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे प्रशासन जे आहे त्याला ही कुठलेही सूत्रम ह्याची मला वाटते की ह्याची कुठलीही कल्पना नाही आणि हे प्रशासन आहे ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात हे प्रशासन काम करतं आणि ह्या प्रशासनाचा म्हणून मी प्रथमतः निषेध करतो। आपल्याला माहिती आहे की आपण गेले 15 ते 20 दिवस झालं चेंबूरमध्ये खास करून गटई कामगारांवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडक कारवाई चालू आहे। प्रथमतः आम्ही येताना विचारलं की बाबा तुम्ही तोडक कारवाई करण्याबद्दल आमचं काही वाद नाही, तुमचे फुटपाथ क्लिअर पाहिजे, भिडे मॅडमला 320 किलोमीटरचा फुटपाथ पहिल्या टप्प्यात क्लिअर पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही। प्रशासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करू, परंतु या ठिकाणी जर 30-30, 40-40, 50-50 वर्ष असलेले गटई कामगार, परवानाधारक गटई कामगार आहे, याचे संस्कार केवळ उद्ध्वस्त करणारा सर फुटपाथ सप्लायच्या नावावर ते आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि त्यांच्या दादागिरीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही छेडलेलं आहे। एक दुसरं असं आमचं म्हणणं आहे की जर तोडायचंच आहे तुम्हाला, समजा एखाद्या रस्त्यामध्ये गटई कामगाराचा स्टॉल येतोय, तोडायचाच असेल तर तो तोडण्यासाठी अगोदर पर्यायी जागा तर द्या, त्याला त्याच्या पूर्ण अगोदर तुम्ही त्याच्या ह्याच्यावरून पोटा पाण्याची रोजीरोटी छिनून घेता आणि ते बाकडे पण असे तोडलेले आहेत, आपण बघितलं की चकाचूर केले की ते सोडून घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी पुन्हा बनवायला लाखो रुपये लागतात, ती त्यांची ऐपत नाही। अशा परिस्थितीत त्यांना देशोधडीला लावायचं काम या भूमिपुत्राला, खरं म्हणजे जसा कोळी बांधव इकडचा भूमिपुत्र आहे तसा चर्मकार समाजसुद्धा भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्राला बेदखल करण्याचं काम, मुंबईतनं या बेदखल करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने आखलेलं आहे। आणखी दुसरा तुम्हाला एक मुद्दा सांगू इच्छितो, आपल्याला माहिती आहे की चेंबूरमध्ये आणि मुंबईभरच सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे। त्या बिल्डिंगच्या समोर त्या अगोदर चाळी होत्या, झोपडपट्ट्या होत्या, तिथे बिल्डिंग होत आहेत आणि बिल्डिंग झाल्यानंतर मात्र त्या बिल्डरला त्रास होतो, त्याच्या शोरूमच्या पुढे त्या गटई कामगाराची लाज वाटायला लागते आणि त्यावेळी मग गटई कामगार आमचा तिकडनं त्या बिल्डरच्या दादागिरीला बळी पडतो। प्रशासन पैसे घेऊन हातमिळवणी करून प्रशासन आणि बिल्डर यांची सर्रास हातमिळवणी चेंबूरमध्ये चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गटई कामगारावर कारवाई होते, त्याच्या शोरूमला त्रास होतो, त्याची दुकानं विकायला त्रास होतो, म्हणून प्रशासन आणि बिल्डर यांचा संगनमत होऊन या ठिकाणी गटई कामगारावर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहेत, याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि म्हणून आमची मागणी आहे, जसं खामकर साहेबांनी सांगितलं, पर्यायी जागा दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा स्टॉल तोडता कामा नये, हा गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत। दुसरी गोष्ट आम्हाला आपल्याला सांगू इच्छितो, काल आम्ही माननीय आमच्या महापौर मॅडम आणि उपमहापौर संजय घाडी साहेब यांना आम्ही भेटलो, त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की आम्हाला फुटपाथ क्लिअर हवे आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा गटई कामगार अत्याचार करू नये। हा गटई कामगार हिंदूमधला दलित आहे,
हे लक्षात घेण्यासारखं आहे. तो काय पाकिस्तानमधून आलेला नाही, यातला भूमिपुत्र आहे आणि तो हिंदू असलेल्या दलितावर हे अत्याचार आम्ही हे हिंदू असणारं सरकार सहन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आदरणीय महापौर मॅडमनी मांडलेली आहे. आणि तरीसुद्धा ह्या प्रशासनाला जाग आलेली नाही. हे मुजोर जे अधिकारी आहेत शंकर भोसलेसारखे, यांना आम्ही जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जर या ठिकाणी पर्यायी जागा न देता जर आपला यापुढे जर कारवाई केली तर यानंतर इथे न बसता डायरेक्ट वॉर्ड ऑफिसरच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांना जाब विचारल्याशी आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय भारत. साहेब, ताईवर ज्यांनी हल्ला केलेला, ज्यांनी अत्याचार केलेला, काय वाटतं गुन्हा दाखल झाला पाहिजे? निश्चितपणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिचारी विरोध करून करणे किती करू शकते? 10-8 पोलीस जर त्या महिलेवर एका महिलेवर टाकत सोडत असतील आणि ओढून खेचून त्यात ती ओढताना सुटली, तिचा हात जे हवालदार का पोलीस ओढत होते त्याचा हात सुटला आणि हात सुटल्यानंतर ती धपकन ती ह्याच्यावर आपडली, त्या फुटपाथवर आपडली आणि तिचं डोकं फुटलं. म्हणजे इतका भयानक अत्याचार असं कुठल्या ह्याच्यात संविधानात लिहिलं आहे? तुम्ही चेंबूर पोलिसांना संपर्क केला की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणून? आम्ही पत्र दिलं चर्मकार समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्यांना. आता DMCला सुद्धा पत्र, DMC मॅडम नांदेडकर मॅडम त्यांना आम्ही भेटणार आहोत. पोलिसांचे आता निरोप येतील, त्यानुसार आमचं शिष्टमंडळ भेटेल, त्यानंतर आम्ही ही कारवाईची मागणी करणार. जर जाग नाही आली तर चर्मकार समाजाच्या वतीने पुढचं काय रणनीती? पुढचं तीव्र आंदोलन होणार आहे. आता मी सांगितलं ना की हे नुसतं म्हणजे या ठिकाणी जर मुंबईभर जर अशा ठिकाणची कारवाई होणार असेल तर चर्मकार विकास संघ महाराष्ट्रभर पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते आहेत. संपूर्ण महाराष्ट्र ह्या चर्मकार विकास संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी इशारा देऊ इच्छितो. सत्तेमध्ये आहे त्रिवादन बोलायचं तात्पर्य आहे की माझे आजोबा आज 70 वर्षापासून तिथं गठाई काम करतात. नंतर माझे वडील तिथं गठाई कामगार करतात. 92ला माझे वडील वारले, तेव्हा चाकू छुरी चालायची इथे ह्या चेंबूरमध्ये. वयाच्या 14 वर्षापासून मी तिथे चप्पल शिवते, लोकांची गुवातली घाणीतली चप्पल शिवते. माझा काय गुन्हा आहे? मला नोटीस न देता, काय न देता माझी दुकान तोडली. साधं लेकराच्या हातातून 10 रुपयाची वस्तू असली तर लेकरू अडवतं. माझा एवढाच गुन्हा झाला की माझे दुकान तोडत होते म्हणून ती रडत उभा राहत राहिली. त्याच्या पाया पडत होती की माझे दुकान नका तोडू, तरी त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, दुकान तोडली. मला कुत्र्यासारखं लोळवलं, कुत्र्यासारखं हे केलं. मी बेहोश पडली. नंतर माझ्या डोक्यात किती मारलं. आता माझी क्रिटिकल आहे मी. आता मला साईनवाले सोडत नव्हते, पण माझा समाज माझ्यासाठी इथं थांबला. समाजाच्या वतीने मी इथे मेली तरी चालेल, का की माझा समाज मला घेऊन जाणार. तिथं मी एकटी मरून काय फायदा नाही. या समाजाच्या बरोबर मी मरणार. आताही माझी ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सरकारमध्ये मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना आणि सुनेत्राताई पवारला काय मागणी करत? तेवढंच मी त्यांना हातपाय जोडून मागणी करते. मी गरीब दुबळी आहे आणि प्रथम एकदम याची आंबेडकर बाबाची मुलगी आहे. साहेबांनी आमच्यासाठी, आंबेडकर साहेबांनी घटना याच्यासाठी नाही लिहिली की गोरगरिबांना त्रास होईल पुढे चालून, म्हणून त्यांनी संविधान तयार केला की माझ्या गरिबांना छळ व्हायला नको. ते ब्रिटिश काळ होतं, त्याच्यामध्ये या लोकांनी केलं. आणि आज बाबासाहेबांचं सगळं काही असून त्या लोकांनी आजही हे चालू आहे. ब्रिटिश काळमध्ये ते चालूच होतं गोरगरिबांवर अत्याचार, पण आज कुठलाही आज अहोरात्र दिवस डोळ्या त्यांचं हे चालू अत्याचार. एक गुन्हा दाखल त्याच्यावर झालंच पाहिजे, कारण रोडावर रस्त्यावर सगळं भरपूर काय करायला पाहिजे? गुन्हा दाखल करायला पाहिजे. माझा मानहानीचा दावा आहे. मला रोडावर बेइज्जती केली, माझी निलंबित करायला पाहिजे. माझी रोडावर बेइज्जती केली. एका बाईची, कुठली बाई असू, रोडावर बसून केंद्रामध्ये बसणारी बाई असू, सगळ्याची इज्जत एकसारखीच आहे, कुणाची वाटलेली नाही आहे. ती पण, मी पण माझ्या आईच्या हृदयातून आली, ती पण तिच्या आईच्या हृदयातून आली. एका बाईची बेइज्जती सगळ्या महिलांची बेइज्जती आहे. चर्मकार विकास संघ जी त्यांची युनियन आहे, बरोबर आहे ना, त्यांच्यामार्फत हा धरणा मोर्चा त्यांनी आणलेला आहे. आज कसं आहे, ही गरीब लोक आहेत, हे त्यांचं हातावरचं पोट आहे आणि त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. आज लोकांना एवढे श्रीमंत नाही की त्यांनी स्टॉल आणि हे दुकानं घेऊन आपला उदरनिर्वाह करतील. आज सगळ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं दुकान असतं, कधी त्यांना गिराईक मिळतं आहे, कधी नाही मिळत. हे असं हातावरचं पोट घेऊन त्या बसतात आणि
त्यांच्यासाठी कुठेतरी जुनं जर त्यांचं लायसन्स असेल, नवीन बसेल तर ठीक आहे. जर जुनं त्यांचं लायसन्स असेल तर त्यांना BMCनी जागा दिली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्यांच्यासाठी आम्ही लढू. विषय असा आहे, मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मचं अतिक्रमण काढावं अशा पद्धतीची मोहीम चेंबूरमध्ये चाललेली आहे. अतिक्रमणाला आमचा अजिबात विरोध नाही, परंतु जे शासनाचे आणि महानगरपालिकेचे अधिकृत गठई स्टॉल गेले 50 वर्षापासून दिलेले आहेत, हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतं. ज्याप्रमाणे दिव्यांग असतील, दुधाचे काही अत्यावश्यक सेवेमधून स्टॉल दिलेले आहेत, पेपरचे स्टॉल दिलेले आहे, अशा याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधून गठई स्टॉलचं सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि गठई स्टॉलला ही जागा देत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून त्यांना अधिकृत पिच परवाने दिलेले आहेत. मग आता आपल्याला अतिक्रमण किंवा प्लॅटफॉर्मवर अतिक्रमण काढायचं, आमचा त्याला अजिबात विरोध नाही. मग सरकार एकीकडे म्हणतं की अधिकृत पिच परवाने धारक तुम्ही आहात, आणि दुसरीकडे सरकार म्हणतं की सरसगट अतिक्रमण काढा. परंतु सरसगट अतिक्रमण काढा असा कुठलाही आदेश शासनाचा किंवा हायकोर्टाचा नाही. परंतु हा शंकर भोसले जो मुजोर अधिकारी आहे, हा जातीवादी आहे, हा चर्मकार किंवा मागासवर्गीय समाजापोटी याला आकस आहे. आणि म्हणून हा हेतू पुरस्कर आमचे अधिकृत पिच परवाने धारकांवर सुद्धा कारवाई करतो आहे. 2 दिवसापूर्वी याच्याकडे आम्ही येऊन सविस्तर चर्चा केली. चर्चा करून त्याला सांगितलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही मुदत द्या. 8 दिवसामध्ये आमच्या परिसरामध्ये जेवढे काही अधिकृत गठई स्टॉल धारक आहेत त्या सर्वांचे पत्ते, नाव, पिच परवाने, अधिकृत पेपर आपल्याकडे देतो. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की कोणी अनधिकृत आहे तर त्याच्यावर कारवाई करा. आमचं त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळे ही चर्चा झाल्यानंतर काल त्यांनी आमची जी भगिनी आहे गठई स्टॉल धारक आपली आशा अक्षय, तर तिच्यावर त्यांनी अमानुषपणे बळजबरी केली. त्या ठिकाणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हिला या ठिकाणून हाकलून द्या, हे चर्मकार समाज नेहमीच आपल्याला त्रास देतात, अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतली. आणि तो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला की त्या महिलेला अतिशय बेजबाबदारपणे धक्काबुक्की केली आणि प्लॅटफॉर्मवर ढकलून देण्यात आलं. ढकलून दिल्यानंतर ती भगिनी त्या ठिकाणी तिच्या डोक्याला मार लागला. डोक्याला मार लागल्यानंतर रक्तबंबाळ झाली आणि त्या ठिकाणी तोंडातून फेस येऊन बेशुद्ध पडली. ही कुठल्या याच्यामध्ये संविधानामध्ये किंवा कुठल्या शासनाच्या कारवाईमध्ये अशा पद्धतीची कारवाई असते, याचा मी चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आमची आता प्रमुख मागणी अशी आहे की या शंकर भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याला निलंबित करलं गेलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर या कारवाईमध्ये आमच्या भगिनीला ज्यांनी धक्काबुक्की केलं, रक्तबंबाळ केलं, बेशुद्ध केलं, त्या सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जे कोणी तुम्हाला जर गठईवाले जर असतील, अधिकृत किंवा अनधिकृत पण असतील, त्यांना जर तुम्हाला काढायचं असेल तर पर्यायी जागा तुम्ही द्यायला पाहिजे. पर्यायी जागा तुम्ही देत नाही, त्यांचे संसार आता लगेच त्यांना तिथून हलवून त्यांचे स्टॉल तोडून तुम्ही त्यांना उघड्यावर आणतात, त्यांचं जीवन खराब करतात, त्यांना त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमारी करतात. तर हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सरकार जनतेचे नोकर आहेत, तुम्ही सरकारचे महाराज राजे नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आमच्या पगारावर तुमचं पोट चाललेलं आहे, हे अगोदर लक्षात ठेवा. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही वागत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय चर्मकार समाज थांबणार नाही, ही आमचा हा इशारा आजच्या दिवशी त्यांना आहे. देखो क्या है, अभी जितने भी क्रिमिनल थे वो आज सरकार चला रहे हैं और उनको ये नहीं मालूम है कि गौर गरीब को कैसे इनको सपोर्ट दिया जाए. वो ये चाहते हैं कि गौर गरीब को यहाँ से हटा दिया जाए और उनके ऊपर इतना अत्याचार हो रहा है कि आज हमारी ये बहन को वहाँ मारा गया है. हमने वो भी देखा है कि हमारी जो पुलिस है
पुलिस का काम है सिर्फ कर्मचारियों को संरक्षण देना, लेकिन मैंने देखा है वीडियो में कि सब जो है वो खुद मेहनत करके गिरा रहे हैं। अरे उनको मैं ये कहना चाहूँगा, तुम भी तो गौर गरीब के हो, कम से कम कुछ तो सोचो, क्यों अंग्रेजी पॉलिसी कर रही हो तुम लोग। अंग्रेज लोग आए थे लेकिन इतनी तकलीफ नहीं थी जितना आज हो रही है। आज गौर गरीबों को जीना मुश्किल हो गया है। अब बताइए कि यहाँ देखिए इतना सब कुछ जुल्म हो रहा है। जमाने के हैं मोची लोग जो कि यहाँ कॉर्नर में थे, चौकी के पास थे, वहाँ थे, लेकिन सबको बेदर्दी से जो है हटाया जा रहा है। आखिर क्यों हटाया जा रहा है भाई? 4 दिन के लिए तुमको जो है मालिक बना दिया तो तुम जो है पूरा सबको ख़त्म कर दोगे? ये तो तरीका नहीं हुआ है। लेकिन मैं यही कहूँगा कि मालिक, अगर यही लोग ऐसे ही रहेंगे तो हम लोग का तो खैर थोड़ा निकल गई है, आने वाली हमारी औलाद के ऊपर बड़ी परेशानी होगी। तो मेरी ये रिक्वेस्ट है, ये जो सरकार आई है और यहाँ के प्रशासन जो हैं, जो हमारे संरक्षण देने वाले हैं, जिनका काम है बड़े बड़े गुंडों को पकड़ना, क्रिमिनल को पकड़ना, आज वो गौर गरीब फेरी वालों को, मुछियों को भगा रहे हैं, उनको पकड़ रहे, उनको धक्का मार रहे हैं। अरे ये अत्याचार कब तक चलेगा मालिक? कम से कम अब तो अपना गजब लाके ढालो, ताकि ये गौर गरीब तो अच्छी जो है वो ले सके सांस खुली हवा में। आज क्या है बताइए, चुनी हुई औरत है जो अभी इलेक्शन हुआ है और उसके बावजूद भी इसको धक्का मुक्की करके गिराया गया। और मैंने देखा है फोटो में कि खुद जो है हमारी लेडीज पुलिस धक्का मार मार के जो है वो गिरा रही है सबको। अरे क्या तरीका है? ऐसा कब तक चलेगा? अरे पब्लिक, अब तो तुम लोग सोचो, आज उसके ऊपर है, कल तुम्हारे ऊपर है। पॉलिटिक्स के लिए लोग अपना जो है वो सब कुछ ख़त्म कर देते हैं, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। कभी भी हक की आवाज़ करो, गौर गरीबों के साथ में खड़े रहो। ये गौर गरीब जो है यही इस देश की शान है। ये किसी के साथ में जो है वो गुनाह नहीं करते, गलती नहीं करते। अरे ये धंधा करके अपना जो है हक ले रहे हैं, अपने बच्चों की रोजी रोटी कमा रहे हैं और तुम उनको रोटी रोटी नहीं कमाने देते हो। मुझे याद है कि जावेद अहमद साहब करके जो है यहाँ के स्टेट कमिश्नर थे, जब ये चेंबूर का मसला मैंने उनको उठाया तो उन्होंने सुना और उसके बाद उन्होंने कहा कि अगर लोग धंधा नहीं करेंगे तो ये क्रिमिनल बनेंगे, लाइन ऑर्डर पुलिस को संभालना पड़ेगा। उस वक्त जो है डीसीपी मैडम अर्चना त्यागी जी थी, तो उन्होंने दोनों तरफ कहा कि रास्ता भी छोड़ के बैठो, लोगों का भी भला होने दो और तुम्हारा भी करो। लेकिन आज तो बोलते नहीं ना पाइए, हमचा वरिष्ठ ऑर्डर है, वर आला। अब वर पूछो कहाँ से आया, तो वर आला अब वर में कितने लोग हैं ये अपने लोग को अभी तक मालूम नहीं है। तो मेरी ये प्रार्थना है कि जो भी जैसे हैं गौर गरीब हैं, उनको उनके बच्चों की रोजी रोटी चलने दो। अगर तुमको करना है तो बड़े बड़े करो, लीगल बहुत स्ट्रिक्चर है, उन पे जाओ ना, लेकिन उन पे नहीं जाओगे क्योंकि उनसे माल मिलता है। ये गरीब तो माल दे नहीं सकते, इसके लिए गरीब को बर्बाद करते हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निरोप असा आहे की DMC मॅडम आता अवेलेबल नाही आहेत। जर तुमचं काय रिप्रेझेंटेशन असेल, जे काय रिप्रेझेंटेशन असेल ते देण्यात यावं, ते आम्ही DMC मॅडमपर्यंत पोहोचू। आणि जर त्या संदर्भामध्ये जर काय माहिती अजून पाहिजे असेल तर WO आहेत, वॉर्ड ऑफिसर आहात केबिनमध्ये, 3-4 मंडळाचं जर लोकांचं सदस्य गेलं तर त्यांना त्यांच्या काय समस्या आहेत ऐकून घेण्यात येतील। साहेब आपलं नाव आणि पद काय आहे? मी वैभव गोडसे आहे, कार्यकारी अभियंता एम पश्चिम विभाग। मग ते आता या लोकांनी जर आंदोलन केलेलं आहे, पुढच्या म्हणजे यांचं काय आश्वासन देणार आहे? त्यांचं रायटिंगमध्ये रिप्रेझेंटेशन आल्यानंतर त्याच्यावरती विचार निश्चित करू आम्ही, त्या गोष्टीबद्दल पुढची कारवाई करण्यात येईल। ते चेंबूरमध्ये जे गे 15 वर्षापासून आमचे 20 वर्षापासून चर्मकार बांधव राहत होते, तरी वॉर्ड ऑफिसर भोसले साहेबांनी कारवाई केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, लोकांना कळवलेलं नाही आहे, काही नाही आहे। ही कारवाई ही निषेध आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वनराज घोलप यांनी मुंबईमध्ये हजारो स्टॉल दिले, कोणत्या प्रकारची स्टॉलची कारवाई केली नाही, मात्र वॉर्ड
ऑफिसरने या शंकर भोसलेने कारवाई केलेली आहे त्याचा आम्ही चर्मकार बांधव बबनराव घोलप यांच्या वतीनं निषेध करत आहोत. ज्या माणसाचे बाकडे तोडले त्यांना पर्यायी जागा तातडीने देण्यात यावी अशी मागणी आम्ही बबनराव घोलप चर्मकार संघटनेची विनंती करत आहोत. वर होणारा अत्याचार आमच्यावर दूर व्हावा हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करीत आहोत, निषेध करीत आहोत. आज जो हा प्रसंग चाललेला आहे याच्या माध्यमातून आज 313A आणि B हा जो लायसन्स होल्डर्स दिव्यांगांना आणि चर्मकारांना दिलेला आहे तो हॉकर्स म्हणून रद्द करण्यात यावा ही पहिली मागणी. त्यांना ज्या प्रकारे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने जी सुविधा दिलेली आहे त्यांना जो मान सन्मान दिलेला आहे तो मान सन्मान त्यांचा अपंगांचा आणि चर्मकारांचा तो असाच असायला पाहिजे. आणि 313A आणि B हा हॉकरचा लायसन्स त्यांना फोल्डर दिलेला आहे तो प्रथम रद्द करण्यात यावा आणि त्यांना जी मुविधा द्यायची आहे ती मुविधा त्या प्रकारे देण्यात यावी. आज जे स्टॉल तुम्ही जे तोडतायत ते तोडायच्या अगोदर त्यांना तुम्ही नोटीस दिली आहे का? नोटीस देऊन ते काम करण्यात यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय असा आहे की महानगरपालिका करते काय? आज गेली 50 वर्ष झालं गटई कामगार लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. गटई कामगार हा लोकांच्या बुटाची सेवा करतो आणि गोरगरीब गटई कामगार हा त्या जागेचं वर्षानुवर्ष भाडं भरत असतो. महानगरपालिका प्रशासन यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला असाच विषय मानपूर शिवाजीनगरमध्ये झाला होता. त्या टायमाला सह्याद्री अतिथीगृह इथे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये इक्बाल शाह जे आयुक्त होते त्यांना सांगण्यात आलं होतं की गटई कामगार ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना बसू द्या. जर तुम्हाला काही जागा वाढवायची असेल या काय रोड कटिंगचा विषय असेल तर त्यांना पर्यायी जागा द्या, कारण की ते जागेचं भाडं भरतात, वर्षानुवर्ष लोकांच्या बुटाची सेवा करतात. तर असा विषय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही इथलचे वार्ड ऑफिसर शंकर भोसले यांनी काल आशा आक्साने या ताई आमच्या आहेत त्यांच्या दुकानावर कारवाई केली आणि पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये त्यांचं डोकं फुटलं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मार लागला. काल ते साईन हॉस्पिटलला ॲडमिट होते, त्यांच्या डोक्याचं CT स्कॅन वगैरे झालं. तर आमच्या सर्व समाज बांधवांची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शंकर भोसले यांच्यावर निर्बंधाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आमच्या समाजाला कुठंतरी मुख्यमंत्री, महापौर, DMC यांनी न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना व्यवस्थित जागेचा पर्याय निवडून देण्यात यावा. ओके. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.